माझ्या बाबांना ना माझ्यासोबत घेऊन जाते, कारण इथे अण्णा येतात. कोण आहे? मी असा आहे शोभा. हा शोभा, आत ये. दरवाजा उघडा आहे. सोडून इला सुषमा तर काय ता हा बोर्डिंगात. हो. रडला असत ना पोर. केवढंच होतो जीव. वाईट वाटलं असत ना. बरं मी काय म्हणतोय, असा अचानक कित्याक सोडलास ते का? अभ्यासासाठी. तिथे राहील तर थोडा अभ्यास कर. इथे व्यवस्थित शाळा नाही ना. तालुक्यात पाठवायचं ना ते का? हयली पोरं जातात थय. आता तू मला सांगणार मी माझ्या मुलीचं काय करायचं ते? चुकलाच माझा. बरा काय काम असतील तर सांगा, करते. हा काही कामं नाही आहेत. तू जा, मला थोडा वेळ शांत बसू दे. जेवणाचं काय तुमच्या? आता मला माहित नाही, नंतर मी बघून घेईन. जा तू. बर येते. हा अण्णा, साध्या विषयातले पोलीस फिरतात पाटणकरांच्या खुनाच्या तपासात. केस वर पण गेलेली आहे. मी स्वतः ऐकलंय. तुमच्या प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं लक्ष असा. पांडू, ए पांडू, याला कुकारे कसले देतं? साई आहे. दत्ता भाऊ, काय झालं दत्ता भाऊ? या काय ऐकशील? काय काम करूचा? नाही काय करूच ना या, पण जर सांगीन तर केला तरी पुरे झाला. काय? हे बघ, अण्णाची चौकशी करू कुणी येला तर काय बोलायचं नाही. माका काय माहित नाही म्हणून सांगायचा. पण दत्ता भाऊ, माका सगळं माहित आहे. काय माहित आहे तुका? विसरलंय. विसरलंस ना? सगळा विसरायचा. कुणी काही विचारल्याने तरी काही बोलायचं नाही. दत्ता भाऊ काय विचारतील? म्हणजे घराकडे कोण कोण येतात, अण्णा खय खय जातात, काय काय करतात, काय विचारतील. तरी तू काय सांगशील? दत्ता भाऊ विसरलंय. हा, विसरलास तास बरा, नाही तर फोडून काढी ना तुका. पडू नको, विसरतय. काय काय बोलायचं नाही. माका सगळं माहित होतं भाऊ. आले. कोण हवाय आपल्याला? नमस्कार, मी कमलाकरचा लांबचा आतेभाऊ. ही माझी बायको. माफ करा, मी आपल्याला नाही, म्हणजे तुम्ही मला ओळखणार नाही, कारण आपली कधी भेटच झाली नाही. आम्ही गेली बरेच वर्ष नागपूरला राहतो. माफ करा, मी तुम्हाला इथे बाहेर उभं केलं. या ना, या आत या.
या या बसा ना. अरे देवा. मी पाणी घेऊन येते. हा पाणी. ठीक आहे मी ठेवते ना. अहो राहू द्या, मी ठेवते. बसा हो, परक्याचं घर आहे का? ठेवते मी. बसा ना तुम्ही वहिनी. नाही असू दे. कमलाकरचं हे असं झालं हे ऐकून धक्काच बसला. येणार येणार म्हणत होतो, पण ही अशी वेळ यायला लागेल असा विचार सुद्धा आला नव्हता हो. शांत व्हा. मी आणि कमलाकर लहानपणापासून एकत्र. माझी सुट्टी सगळी कमलाकरच्याच घरी जायची. अभ्यासात हुशार, त्याच्यामुळे आम्हा सगळ्या भावंडांना ऐकून घ्यावं लागायचं. येणारा जाणारा प्रत्येक जण कमलाकरचं उदाहरण द्यायचं. सगळ्यांना वाटायचं की हा पुढे जाऊन काहीतरी मोठं करेल. पण मग त्याचे बाबा गेले, मोठी बहीण लग्नाची, त्यामुळे शेवटी त्याने सरकारी नोकरी पत्करली. मला असं कळलं कमलाकरनं उडी मारली तेव्हा नोटा सापडल्या. वहिनी कुणी काही म्हणू दे, पण आमचा विश्वास आहे की कमलाकर चुकीचं काहीही करणार नाही. रस्त्यात नोट सापडली तरी देवळात जाऊन दानपेटीत टाकणारा कमलाकर भ्रष्टाचार करणार नाही. खिशात पैसे नसताना एक वेळचा डबा लावून शिक्षण पूर्ण केलं त्याने. तो चोरी काय करणार? तुमची मुलगी? हा तिला बोर्डिंगला टाकलंय मी. असं लगेच? हो, म्हणजे आता कामाच्या शोधात जावं लागलं तर तिची काळजी कोण घेणार ना. पण आजूबाजूला लोक असतीलच ना? नाही, तसं आमचं कोणाकडे येणं जाणं नाहीये. बरं वहिनी, तुम्ही काळजी घ्या स्वतःची, मुलीचीही. काही लागलं तर कळवा. हा माझा फोन नंबर. येतो. अहो पण चहा. नंतर केव्हा तरी. वहिनी, घरात असं काहीच नाही. लोक उगाच बोलतात की कमलाकर पैसे खात होता म्हणून, पण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. पण मला एक कळत नाही वहिनी, कमलाकर विहिरीत पडला त्यावेळी त्याच्याकडे पैसे कुठून आले एवढे? काळजी घ्या तुम्ही. येतो आम्ही. होऊच आता, होऊ दे आता.
बाजूक राहशील. अण्णा आयुष्यभर तुमचं ऐकत येईल. तुमच्या भल्यासाठी सांगते आत्ता, बाहेर नको पडू. अहो गावातील पोलीस अधिकारी तो ऐकत नाही, हे तर बाहेरून लिहिलेले असत. तुमका कळणार पण नाही असं तुमच्या मागणं वावरत असतील. मग हे काय करायचं? हा? घरात बसून राहायचं. तास बरा पडा. तुमका काय व्हाय तर मका सांगा ना, मी आणून देते तुमका. कोण आहे? हा, कोण आहे तिथे? कोण आहे?
मागे येताय तुम्ही? नाही काही नाही, काळजीत दिसलात आणि थोडं घाबरल्यासारखं पण वाटताय तुम्ही, म्हणून मग मी तुमच्या मागे मागे आलो. बरं काही अडचण असेल तर मी काही मदत करू शकतो का? नाही, काही मदत नकोय. नक्की? हो. बरं कुठं जायचं असेल तर मी तुम्हाला सोडतो, तेवढीच सोबत होईल तुम्हाला. नको, जाईन मी माझं. ह्या नक्की नायकांच्या वाड्यात तर नाही ना निघाले? माई, पाण्याचं तांब्यो वर ठेवून येत आहे. मी ठेव. बरा ठेव, पण काय बोला नको हा. पाण्याचं तांबू ठेव आणि लगेच खाली ये. माई, काय झाला काय? नाही म्हणजे अण्णा सकाळपासून घरातच असत, बाहेर गेले नाहीत. ह्याच्या आधी असं कधी झालं नव्हतं हो. तब्येत बरी आहे ना? तब्येत बरी हा. तू तांबू ठेव आणि खाली ये. शेवंत, शेवंता, तू शेवंत असस. सोडा मका. नाही, आम्ही यांना नाही कसं आहे.